विचार विनिमय करून ते समाजाचं अधिवेशन घेत असतात आणि त्या अधिवेशनातून समाजापुढं समाजाच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, संस्कृतीचा लेखाजोखा मांडत असतात। मित्रांनो, आम्ही पूर्वी सोलापूरबद्दल खूप ऐकलेलं आहे। सोलापूरच्या पूर्व भागातून आपला यंत्रमाग व्यवसाय, वस्त्रोद्योग व्यवसाय आणि आपला विडी कामगार या लोकांनी सोलापूरसाठी खूप काम केलेलं आहे। परंतु आता या समाजाची अधोगती का झाली आहे हा विचार या अधिवेशनातून आपण समाजाने विचार करायचा आहे आणि समाजाला पूर्वीचे वैभवाचे दिवस प्राप्त करून घ्यायचे असेल तर समाजासाठी झटणारा, युवक युवतींचे प्रश्न मांडणारा नेता आपल्याला पाहिजे आहे। आणि असा नेता जर समाजासाठी काम कोण करत असेल तर ते आपले महेश अण्णा साहेब आहेत की जे आपल्या सोलापूरचे माजी महापौर राहिलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि या कार्यक्रमाला या देशाचे माजी गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। तसेच प्रणितीताई शिंदे या आपल्या समाजाने निवडून दिलेले खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसेच आपल्या समाजाचं भूषण आणि अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्री कंदगटला स्वामीजी हे सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि आपल्या समाजासाठी अथक 10 वर्ष जे समाजाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे ते गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवारजी साहेब, आपल्या समाजाचे निर्भीड वक्तव्य असलेले आमदार श्री नरसय्या आडमजी साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, ज्यांनी विडी कामगारांसाठी आणि पद्मशाली समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी नाशिक, पुणे, नगर, संगमनेर या सर्व भागातून आलेल्या पद्मशाली समाजाच्या बांधवांचं, भगिनींचं मी महेश कोटेंच्या वतीनं स्वागत करतो। पद्मशाली समाज हा तसा पूर्वी अशिक्षित होता आणि अशिक्षित असल्यामुळे विडी कामगार आणि त्यानंतर थोडी प्रगती शिक्षणात झाल्यानंतर यंत्रमाग व्यवसायातून हा समाज पुढे जात गेला। ज्या समाजासाठी जो काम करेल त्या नेत्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे। धर्माच्या नावाची अफूची गोळी आज सर्वत्र विक्री केली जात आहे आणि या धर्माच्या नावाच्या अफूची गोळी जर कोणी खाऊन जर त्यात वाहवत जात असेल तर समाजाची प्रगती होणार नाही। समाजाची प्रगती व्हायची असेल तर आपला नेता कोणत्या विचारसरणीचा आहे, आपल्या नेत्याची कोणती विचारधारा आहे, आपला नेता समाजासाठी काय करू शकतो, आपला नेता समाजाच्या गरजवंत लोकांना मदत करू शकतो का, आपल्या समाजातील गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीत धावून येणारा, सर्वांच्या मदतीला कायम उभा असलेला असा नेता आपण निवडला पाहिजे की जो समाजाचे प्रश्न 24 तास कधीही जा त्यांनी समाजासाठी झटले पाहिजे। असं नेतृत्व आणि उदयोन्मुख नेतृत्व आणि ज्या सोलापूरचे माजी महापौर आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीत होणारे भावी आमदार आपले आयेश अण्णा हेच आपल्या समाजाचं नेतृत्व योग्य प्रकारे करू शकतं असं मला वाटतं। आणि समाजाने याचा विचार केला पाहिजे की जो नेता समाजासाठी काय करतो आणि आपण त्याला जर आपला संपूर्ण वेळ त्या नेत्यासाठी खर्ची घालत असला आणि तो नेता समाजाला काहीच देऊ शकत नसेल, समाजाची राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीमध्ये त्या नेत्याचा काही सहभाग नसेल तर अशा नेत्याच्या मागे आपण जायचं का, असा सुद्धा विचार करण्याची वेळ आता आपल्या समाजावर आलेली आहे। हा विचार सर्व समाजाने केला पाहिजे। ज्याच्यासाठी आपण पूर्ण वेळ देतो
ज्याच्यासाठी आपण काम करतो तो नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणासाठी काम करतो याचा सुद्धा विचार समाजाने केला पाहिजे. नुसतं धर्माच्या नावावर कोणताही राष्ट्र हे कधी प्रगत झालेलं नाही किंवा कोणताही समाज हा सुधारला नाही. धर्माच्या आपूच्या गोळीमुळं सर्व समाज हा ऱ्हासाकडे जातो आणि धर्माची आपूची गोळी खाऊन, धर्म नावाच्या आपूची गोळी खाऊन कोणी जर राजकारण करत असेल तर त्याचा ऱ्हास हा निश्चित आहे. त्याला काही वेळ लागतो आणि काही वेळ जाऊन दिल्यानंतर त्याला ती गोष्ट त्याच्या लक्षात येते की आपण चुकीच्या विचारधारेवर, आपण चुकीच्या नेत्याच्या मागे गेल्याने आपल्या समाजाची अधोगती झालेली आहे, आपल्या समाजाचं वाटोळं झालेलं आहे. पूर्वी या समाजाचं सोलापूरमध्ये अनेक वर्ष खासदार होते, अनेक वर्ष 2-2 आमदार होते, परंतु या समाजाला कोणाची दृष्ट लागली म्हणावं की काही समाजातील अपप्रवृत्तींनी हा मोठा की तो मोठा ह्या भानगडीत पडून आपल्या समाजाला मागं खेचण्याचं काम केलं. इथून पुढे समाज बांधवांनी आपली पूर्वीची प्रतिष्ठा की जे या समाजाचं राजकीय घडणघडणी, सोलापूरच्या राजकीय वातावरणात या समाजाचा मोठा प्रभाव होता, तो प्रभाव परत आपण निर्माण करू शकतो. फक्त तो आपल्या समाजाच्या एकजुटीनं आणि समाज बांधवाच्या एकीमुळे होऊ शकतो असं मला आपल्याला सांगावं वाटतं. समाज हा खूप मोठा असतो, परंतु समाजातील हेवे दावे आपण कोणत्याही पक्षात असून द्या, पण समाज हिताचं काम आलं तर पक्षभेद विसरून समाजाचं काम केलं पाहिजे. आणि अशा वेळेस जेव्हा आपण सर्व एकत्र येतो त्यामुळे त्या समाजाची प्रगती होत असते. काही समाज खूप मुठभर आहेत, आपला समाज एवढा मोठा आहे, परंतु आपल्या समाजाला शासनाने कुठल्याही सवलती दिलेल्या नाही आहेत, ना एखादं महामंडळ, ना एखादी कमिटी, ना एखादी आपल्याला संघटित होऊन आपल्यासाठी झगडणारा, आपल्या समाजासाठी 24 तास धडपड करणारा असा नेता आपल्याला या विधानसभेत निवडून द्यावा लागेल. आणि असा नेता मला तरी महेश अण्णा कोठे साहेब वाटतात आणि समाजाने महेश अण्णा कोठेच्या मागे एकमुखानं आपली ताकद उभी करावी आणि त्यांना या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण पाठवून समाजाची जी अधोगती झालेली आहे, जी समाजाची बॅकफुटवर गेलेला आहे, जो समाज आपला अंधारात पडलेला आहे त्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायची असेल आणि आपल्या समाजाला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे असेल, आपला वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल आणि गोरगरीब जनतेला, बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळायचं असेल तर महेश अण्णा कोटेंच्या मागं समाजाने खूप मोठी ताकद उभी करावी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजाने या नेत्यांकडे जाऊन सांगितलं पाहिजे, नाही आमच्या समाजासाठी 24 तास धडपडणारा एकच नेता आहे आणि ते म्हणजे महेश अण्णा. त्यांना तुम्ही पाठबळ द्या. जसं सुशीलकुमार शिंदे साहेब आणि या ठिकाणी आज विष्णुपंत कोठे साहेबांची आठवण करावं लागते. विष्णुपंत उर्फ तात्या यांच्याकडे काही पद नव्हतं, हे काही आमदार नव्हते, खासदार नव्हते, परंतु त्यांच्या मागे पाठबळ होतं समाजाचं, शिंदे साहेबांचं. त्यांनी समाजाच्या कोणत्याही अडीअडचणीत आल्या ते गरजू लोक आले त्यांच्याकडं, ज्यांचं काम अडलेले नडलेले आहेत ते गेले त्यांच्याकडं आणि सांगितलं तात्यांना की तात्यासाहेब माझं असं असं काम आहे, या अधिकाऱ्याला फोन करायला पाहिजे. तर तात्यासाहेब पटकन त्या अधिकाऱ्याला फोन लावायचे. तो अधिकारी एवढा घाबरायचा कारण तात्या बोलत होते पण त्यांच्यासमोर त्यांच्या मागं पाठबळ असलेले शिंदे साहेब आहेत असं त्या अधिकाऱ्याला समजायचं. म्हणून तो अधिकारी तात्यासाहेबांचा शब्द पडला की ते काम करायचं. हे कशाचं होतं की हे फक्त पाठबळ. म्हणून महेश अण्णाला आपल्या समाजाने पाठबळ दिलं पाहिजे आणि त्यांना आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी त्यांना शक्ती द्यायला पाहिजे. त्यांच्या मागं अहोरात्र
ते लोकांसाठी झटतात, तर आपणही काही सर्व समाजातली जी अपप्रवृत्ती आहे त्यांना सुद्धा एकत्र बसून नाही काही होऊन द्या यावेळेस, नाही आपल्या समाजाचा प्रतिनिधी गेला पाहिजे का म्हणून आपण इतर समाजाच्या प्रतिनिधींना निवडून द्यायचं. हे काही आपले दुश्मन नाही, परंतु आपल्या समाजाची प्रगती व्हायची असेल आणि आपल्या समाजासाठी झटणारा नेता असेल तरच त्याचं आपण काम केलं पाहिजे. अन्यथा जो नेता आपल्या समाजासाठी झटत नाही, आपल्यासाठी काम करत नाही, आपण उगाच म्हणून त्याचं काम का करायचं. म्हणून या निमित्तानं मला आज आपल्या जमलेल्या सर्व समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे की आपला समाज एकत्रित व्हा, आपल्या समाजातील हेवे दावे दुई बाजूला ठेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी. पूर्वी या ठिकाणी मोठमोठ्या सूतगिरण्या होत्या, औद्योगिक बँका होत्या, ज्या माध्यमातून आपल्या गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व्हायची. ते वैभव परत प्राप्त करून द्यायचं असलं, परत आपल्या बँका स्थापन करायच्या असतील, परत सूतगिरण्या मोठ्या उभारायच्या असतील आणि आपल्या समाजातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर समाजाने एकत्रित व्हावं आणि जो समाजासाठी झटतो असा नेता त्याच्या मागे समाजाने एकमुखाने उभं राहावं आणि त्यांना पाठबळ द्यावं अशी मी समाजाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे.